नाव काय? भागीरथी श्रीपाद भावे. तुमचे वय? वय माझं 81 पूर्ण. तुम्ही आम्हाला अशी सांगू शकता की तुमच्या जेवणात लहानपणी होता तुम्ही तेव्हा ते प्रामुख्याने काय होतं तुमच्या जेवणात? आमच्या जेवणात घरच्या तांदूळाचा भात, ते भाकरी, घरच्या तांदूळाच्या कण्याची भाकरी आणि आंबील, नाचण्याची आंबील, भाजी, फणस, उन्हाळ्यात फणसाची भाजी, पावसाळ्यात रानातली भाजी आणून आम्ही करायचो. पुळ्याच्या शेंगा, छान राहणं, असा बऱ्याच भाज्या करायचो आम्ही. कोंब म्हणजे त्याला किल्ल म्हणतात तो, त्याच्या भाज्या करायच्या. आम्ही घरी हे पिकवायचो, कोंबची तुरीची झाड, आणि ती तूर काढून आम्ही डाळ करायची आणि त्याची आमटी करायची. नारळ भरपूर होते, पण पैसा नव्हता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही बाजारातून विकत काही आणायचं, जे घरात असेल ते काय ते करून खायचो. आठवड्यांची भाजी, फणसाच्या, असं सगळं करायचं. फणसाचे पापड, आम्ही उडदाचे पापड घालत नव्हतो, फणसाचे पापड, असं सगळं होतं. पावसाळा भरपूर पाऊस, त्या पावसात आम्ही जाऊन शेताने कामं करायचो. शेत म्हणजे कसं, आता ट्रॅक्टर आहे, लोकाला कामाला लोक मिळतो, तसा तेव्हा मिळत नव्हता. आम्ही सगळ्या घरच्यांनीच करायचो. शेत लावायचो, आधी नांगरायचं, ते बैलांच्या जोताने नांगरायचं. आमचे 4 बैल असायचे, 2 जोतं ती बांधायची, ते गडी असायचे 2 बांधायला. त्यांच्या मागून आम्ही काम करायला ते करायचं. शेत मग लावून झालं, मध्ये एवढं रोप झालं का ते नडायचं. ते नडून झाल्यावर मग ते पिकलं की कापायचं, मग आम्ही आणायचो गडी एक आणि घरची लोक त्यांना घरी आणायचं. आणि खळ्यात आमचं मोठं आहे, त्या अंगणात एक खांब पुरायचा आणि त्याला बैल बांधून ते भात मळायचं आणि मग ते काढायचं. काढून त्याचे तांदूळ करून घरचं भात सगळं घरचं आम्ही तेव्हा खायचो, विकत काही नाही. आता तुम्ही म्हटलं ना तुम्ही आता घरचं करता, पण आता लोक असे केमिकल्स, रासायनिक वापरतात. ते त्यांची चव कशी असते? तुमची लहानपणाची आवडत नाही चव मला. भाज्या बिज्यांची चव आवडत नाही, पण पहिलं नाहीच ना, आता कोण खातच नाही, त्यामुळे आम्हाला ते खावं लागतं. खातो आम्ही आवडीने. आणि काय करणार. तुम्ही म्हटलात ना तुम्ही आता अशी झाडातली रानभाज्या खातात, त्या त्यांच्या फळधारामध्ये या फुलधारामध्ये काही बदल झाला आहे का गेल्या 4 वर्षामध्ये? तुम्ही लहानपणी होते ना, आता खूपच बदल झालाय. तेव्हाची शक्ती आताच्या माणसांना नाही. हे बाजारातलं खाऊन ती शक्ती येत नाही. बाजारात मिळतात खागलं, कारली, हे घरी लावायची आम्ही. आणि तांदूळ सोडून आणि कुठले कुठले धान्य घ्यायचे? आणि आमचं गहू नव्हते, आणि काय तांदूळ, नाचणे, तांदूळ, वरी, आणि कांग म्हणून एक कांग. आता कांग आता मिळतच नाही मिळत, वरी मिळते. आणि कडधान्य कुठची मोठ्या म्हणजे मुख्य कडधान्य कुठची वापरायची त्यावेळी? मुख्य कडधान्य भरपूर 40-50 पोती भात यायचं घरात, त्यामुळे जास्त असे पदार्थ सगळे तांदूळाचंच करायचं. तसं म्हणजे कडधान्य म्हणजे हे मूग, मसूर बिसूर तसलं नाही, मूग नाही, फक्त ती तूर लावत होतो आम्ही. आणि ते अळसांदे बी ते तेव्हा ते उन्हाळ्यात एकदा, पावसाळ्यात इथे होत नाही ना, खूप पाऊस, त्यामुळे ते हे होत नव्हतं. मग तुमच्या लहानपणी औषधाला म्हणून काय काय झाडं वापरायचे? कुठची झाडं औषधाला? म्हणजे आता जंत झाले, पोटात दुखायला लागलो, सर्दी, सुरबर म्हणजे तुला मानपत्री म्हणतात, सुरबर, कान दुखायला लागला, सब्जा म्हणून मिळत होता, झाड होतं सब्जात, त्याचा रस काढून कानात घालायचा. असे खूप पाय दुखायला लागले, मिरी
वाटून लावायचो. हळद मिरी असं. दुख आले पायाला तर ती ही मिळते ती कढीपत्ता खा. त्या कढीपत्त्याची पानं उकळून त्याचा शेक मारायचा. अशी खूप बरीचशी औषधं आहेत पण ती आता चालत. पण ती सगळी घरगुती म्हणजे घरगुती औषध होती. घरगुती औषध. जास्त म्हणजे डॉक्टर हा प्रकार नव्हता. आणि मग ही जी झाडं तू सांगितलीस नव्हे ती सोडून आणि कुठची झाडं म्हणजे अगदी अशा गावात जाताना दिसली अशी झाडं कुठची होती तेव्हा? औषधी जशी नाही, सर्रास अशी जी आता दिसत नाही तशी तेव्हा दिसत होती मोठ्या प्रमाणावर, आणि आता ती कुठे बघायलाच मिळत नाही अशी झाडं. हा हा हे आता नाही इकडे कुठे. हा चिंचा नाही. चिंचेचं झाड बघ इकडे कुठे दिसत नाही. आमचं घरी असायचं चिंचेचं झाड माझ्यात असायचं. आहे खूप म्हणजे मग खूप ना. हो हा विचार. आई तू आम्हाला सांगू शकेल की मी लहानपणी होता तेव्हा कसं वातावरण होतं आता कसं झालं आहे? हो तेव्हाचं वातावरण छान होतं. म्हणजे लहानपणी आम्ही खेळायचो, सगळे एकत्र राहायचो, खेळायचो. आता तुम्ही सगळे मोबाईल घेऊन बसता, तर आम्हाला तेव्हा मोबाईल नव्हता. आपल्या आपल्या कामात असता तुम्ही. अभ्यास असतो, मोबाईलवर अभ्यास करायचा. सगळेच काय मोबाईल घेऊन हे बघत नाही, गेम खेळत नाही. थोडे अभ्यास करतात, थोडे गेम खेळतात. पण तेव्हा तिथं काही नव्हतं. TV नव्हता, रेडिओ नव्हता, काहीही नव्हतं. त्यामुळे सगळे मुलं एकत्र येऊन, मुलं किंवा घरातली माणसं आम्ही सगळे एकत्र येऊन अशी बसायची, गोष्टी करायच्या, सांगायचं एकमेकाला काहीतरी. असं आनंदी वातावरण होतं सगळं. तेव्हा पावसाळा हिवाळा म्हणजे आता जे तीन ऋतू आहेत बघ ते कसे होते साधारण? थंडी खूप असायची, पावसाळा भरपूर पाऊस, खूपच पाऊस. आता आम्ही एक दिवस पहिला जर खूप म्हणतो ना तसा रोज पाऊस 4-3 महिने. आणि थंडी भरपूर, अकांताची थंडी, शेकोट्यावरून बाहेर बसायची मुलं. पण आता कसं पाऊस पडतोय तो अजून पडतोच आहे. यंदा आता बघ अजून नवरात्र आले म्हणजे तेव्हा साधारण पाऊस कधी सुरू व्हायचा कधी संपायचा? जून मध्ये सुरू व्हायचा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये पाऊस कमी व्हायचा. म्हणजे चतुर्थी झाल्यानंतर हळूहळू कमी व्हायचं. आणि थंडी नोव्हेंबर, डिसेंबर, नोव्हेंबरात सुद्धा भरपूर थंडी यायची. खूप म्हणजे दिवाळीला थंडी असायची. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी थंडी नसायची, कमी प्रमाणात. मग फेब्रुवारी पासून मग साधारण उन्हाळा. हो म्हणजे हे जे सण आता आमचे आहे ते तसं बघायला गेल्यावर त्या म्हणजे तेव्हा जे जसं वातावरण होतं तसंच असायचं असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे दिवाळीला थंडी सुरू ती होळीपर्यंत असायची. मग परत मग उन्हाळा कसा असायचा तेव्हा? खूप भरपूर कडक ऊन. पण तेव्हा असं पाणी बिणी कमी व्हायचं. हो पाणी कमी होतं खूप. चैत्र महिन्यात पाणीच नसायचं. मे महिन्यात तर अगदी कोरडाच जायचा. मग जुनात पाऊस सुरू झाला का परत भरपूर पाणी. तुमच्या काळात लहानपणी अशा काही पदार्थ केले जायचे म्हणजे आता सणाच्या दिवशी हा पदार्थ केला जातो असं 1-2 सांगशील आम्हाला? गणपतीला मोदक, दसऱ्याला दूध घरात भरपूर असायचं. दही असलं की ते श्रीखंड आणि तांदूळाचे वडे. श्रीखंड तांदूळाचे वडे असं करून खायचं. आणि खांटोळी म्हणून करायची, तांदूळाच्या रव्याची खांटोळी. आणि संक्रांतीला हे करायचं काय इडल्या, म्हणजे त्याला ती सान्नं म्हणायची. ऋषी पंचमीची भाजी, ऋषी पंचमी कंदमूळ. ऋषी पंचमीच्या दिवशी सगळ्या मिळतील तेवढ्या भाज्या घालून ते एकत्र शिजवायचं आणि ते करायचं. उत्तम चवदार. आणि कुठल्या सणाला एखादं विशिष्ट कुठलं झाड वापरलं जातं अशी आठवण तुला काही? एखाद्या सणाला म्हणजे आता वटपौर्णिमेला कसं वड किंवा ह्याला आपटा, तसं आणि कुठल्या सणाला म्हणजे जे आम्हाला माहितीच नाही असं एखादं कुठचं हे आहे?
नाही गं. नाही ना. तसं बरं माझ्या बरं आजीकडे. पिंपळ हा तुला माहित आहे, हो वड माहित आहे, हो आपटा माहित आहे, पण नाही. हं. कधीतरी ओके. ते शमीच्या झाडात आहे, पण मला ते आता आठवत नाही. हां हां बरं. धन्यवाद आजी.